नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो कशासाठी आहे? फॉर्मवर एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कशासाठी आहे? फॉर्मवर देवेंद्रजींचा फोटो कशासाठी आहे? अजितदादांचा फोटो कशासाठी आहे? या अनेक शंका काही लोकांनी निर्माण केल्या आणि सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं की ही योजना फक्त राजकारण आणि मतदान समोर डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. पण त्या योजनेमुळे महाराष्ट्रातला माहोल बदललाय हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की महिलांसाठी ज्या योजना पूर्वी जाहीर केलेल्या होत्या आणि या बजेटमध्ये जाहीर झालेल्या आहेत, या जर महिला पदाधिकाऱ्यांनी युवा सेना असेल, युवा मोर्चा असेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, तिन्ही पक्षांच्या आघाड्या असतील, मित्र पक्षांच्या आघाड्या असतील, आमचे सगळे नेते असतील, यांनी पुढाकार घेऊन जर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये यश आपलंच आहे हे समजायला काही हरकत नाही. परंतु आपण योजना कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतोय याच्यावर आपलं यश अवलंबून आहे. दुसरी एक योजना आहे ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं विरोधक गॅसवर गेलेले आहेत, ती म्हणजे महिलांच्या नियोजनामध्ये गॅस सिलेंडरचं नियोजन करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतला आणि एका वर्षामध्ये 3 गॅस मोफत देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि महिलांवरचं आर्थिक बर्डन जे होतं ते बाजूला करण्यामध्ये सरकारने पुढाकार घेतला. ही देखील योजना लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तिसरी योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शुभमंगल योजना म्हणून जी आहे, ज्याला 10,000 रुपये आपण देत होतो, ती आता 25,000 रुपये झालेली आहेत. लेक लाडकी योजना देखील 18व्या वर्षी जेव्हा मुलगी होईल तिच्या खात्यामध्ये 1,05,000 रुपये हे शासनामार्फत मिळणार आहेत. अशा अनेक योजना महिलांच्या माध्यमातून सरकारने पुढे आणलेल्या आहेत. परंतु या योजनांचा उपयोग आपण आपल्या संघटनांसाठी, महायुतीचा प्रचार करण्यासाठी देखील केला पाहिजे. आज आपल्या एक लक्षात आलं असेल की लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीला जे होणार नाही ते लोकांवर बिंबवलं गेलं, पण जे आपण करणार आहोत ते लोकांवर बिंबवायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. एवढ्या चांगल्या योजना सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाने योजना आणलेल्या आहेत. त्या विभागांवर आपण कधी लक्ष ठेवतो, त्या विभागांवर कधी अभ्यास करतो का नाही मला माहित नाही. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा नावाचा एक विभाग आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देखील प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदी साहेबांकडे आपल्या सगळ्या महायुतीच्या खासदारांनी ही मागणी केलेली आहे. पण याच्या पलीकडे जाऊन देखील मराठी भाषेचं खातं जे आहे हे मराठी भाषेसाठी काम करतंय. आपल्याला कदाचित माहीत असेल की देशातलं सगळ्यात उत्कृष्ट भाषा भवन जर कुठं होणार आहे तर ते नरिमन पॉइंटला मराठी भाषा भवन होणार आहे. आपल्या मराठी भाषेला ताकदीनं जगाच्या समोर प्रेझेंट करण्यासाठी हा उपक्रम आपल्या सरकारनं सुरू केलाय आणि त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये होणार आहे. या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेतली पाहिजे. काही लोक मराठी भाषेच्या निमित्तानं आपल्यावर टीका करतात, त्यांना आपण हे देखील सांगितलं पाहिजे की मराठी भाषेचं भवन हे देशाच्या पातळीवरचं नाही, जेव्हा बनणार आहे तर त्या भवनाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असणार आहे. त्याच्यामुळे खातं आपल्याला मराठी भाषा वाटत असेल, पण ज्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे तिला ताकदीनं जगाच्या पातळीवर पोहोचवण्याचं काम हे विभाग करतंय आणि त्याचा ऐतिहासिक निर्णय याच 3 नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाषा भवनाचा आपण घेतलेला आहे. पण हे देखील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज मी ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय, उद्योग विभाग, त्या विभागाबद्दल देखील अनेक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये झाला. परंतु मी जबाबदारीनं सांगेन, मागच्या 3 वर्षापूर्वी आपलं राज्य परकीय गुंतवणुकीमध्ये 3 नंबरला होतं. त्याच्या पुढच्या वर्षी 2 नंबरला होतं. परंतु 2 वर्षापूर्वी जो चमत्कार घडला, एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. मला सांगताना अभिमान वाटतो, सलग 2 वर्ष पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे आणि भविष्यामध्ये 25 वर्ष तो आम्ही तसाच ठेवणार आहोत. पण अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये शंका असेल की ज्या काय विरोधकांनी, युवा नेत्यांनी सगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या
त्या खऱ्या आहेत का, असा एक काहीतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. पण त्याच्या पुढचं पाऊल सांगतो. केंद्र सरकारनं 8 दिवसापूर्वी देशाच्या पातळीवर सगळ्यात स्टार्टअप कुठे 2 वर्षामध्ये सुरू झालेत याचा देखील सर्वे केला. आणि हा देखील या सरकारच्या कामाचा लेखाजोखा आहे की केंद्र सरकारनं जाहीर केलं की 18,000 ते 22,000 स्टार्टअप सुरू करून आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये स्टार्टअपमध्ये देखील 1 नंबरला राहिलेलं आहे. रोजगार देण्यामध्ये देखील आपलं राज्य 1 नंबरला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक जी योजना आहे, या 5 वर्षाचा जर आपण आलेख बघितला तर मागच्या 3 वर्षात फक्त 6,000 उद्योजक निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं होतं. या वर्षी आपण 36,000 उद्योजक निर्माण केलं. हे आपल्या सरकारचं काम आहे आणि हे काम आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. वेदांता फॉस्कॉन गेला, एअरबस गेला, हा प्रकल्प गेला, तो प्रकल्प गेला. यासाठी आपल्या सरकारनं धाडस दाखवलं आणि 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा उद्योग विभागाचा व्हाईट पेपर काढण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्याला कोणीही चॅलेंज करू शकलं नाही, कारण आपल्या राज्यातनं एकही प्रकल्प बाहेर गेलेला नव्हता. परवा देखील कोणीतरी सांगितलं की गेल इंडिया परराज्यामध्ये निघून गेली. ज्या कंपनीनं आपल्याकडे अर्जच केला नाही, ज्या कंपनीनं आपल्याकडे काही मागणीच केली नाही, ती जर दुसऱ्या राज्यामध्ये गेली तर ती महाराष्ट्रातनं गेली असं सांगण्याचा अपप्रचार जे करतायत त्यांना देखील आपल्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आणि एकच प्रश्न विरोधकांना विचारला पाहिजे की कोकणच्या रिफायनरीबाबत आपलं म्हणणं काय आहे. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना रिफायनरीच्या बाबतीतली स्पष्टपणाची भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडली. परंतु आपले जे विरोधक आहेत, विशेषतः उबाटाचे जे पदाधिकारी आहेत, पूर्वीचे जे खासदार होते कोकणातले, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. तर त्या रिफायनरी बाबतली उबाठाची भूमिका काय आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्गाचे माजी खासदार जे आहेत ते रिफायनरीला विरोध करत होते आणि राजापूरचे स्थानिक आमदार जे आहेत ते रिफायनरीचं समर्थन करत होते. त्याच्यामुळे प्रत्येक प्रकल्पामध्ये आपली नकारात्मक भूमिका ठेवायची आणि काही लोकांना सांगून सकारात्मक भूमिका ठेवायची. आणि प्रकल्प जर झाला तर तो आमच्यामुळे झाला आणि प्रकल्प जर गेला तर आमच्या आंदोलनामुळे गेला, अशा पद्धतीची भूमिका उबाटाची लोक मांडतात. त्यांना देखील आपण स्पष्ट पद्धतीनं उत्तर देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी देखील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आपण काही गोष्टी महिलांच्या बाबतीतल्या सांगितल्या, पण आपण जे दररोज 2 वेळेस जेवतो, ज्यांच्यामुळे जेवतो, त्यांचा देखील विचार या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे. 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतचे जे पंप आहेत त्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आणि त्याचा देखील उपयोग, तर त्याचा देखील फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आपण पैसे दिले, परंतु सतत पडणाऱ्या पावसाला देखील आपण पैसे दिले, नुकसान भरपाई दिली. आजपर्यंत ही नुकसान भरपाई कुठच्या राज्यानं दिली नव्हती, कुठच्या शासनानं देखील दिली नव्हती. म्हणून हे सगळे जे प्रकल्प आहेत, सगळ्या ज्या योजना आहेत, या आपण स्वतःहून पदाधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आपल्याकडे अजून एक विभाग आहे, सांस्कृतिक कार्य विभाग. अतिशय संवेदनशील निर्णय या मंत्रालयातनं या 3 नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली घेतले गेले. आपल्याला आठवत असेल की या विभागाचे मंत्री ज्यावेळी लंडनला गेले होते आणि राज्यानं त्यांच्याबरोबर मला देखील पाठवलेलं होतं, त्यावेळी देखील एक शंका निर्माण करण्यात आली. सुधीर भाऊ लंडनला कशासाठी गेले होते, तर आपली ऐतिहासिक वाघनखं जी लंडनमध्ये आहेत ती आणण्यासाठी सुधीर भाऊ लंडनला गेले होते. परंतु ती वाघनखं
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी करतील. आता किती वेळ? 5 मिनिटं. आता